नमस्कार मंडळी, मराठी क्राईम स्टोरीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजची जी आपली कहाणी आहे ही कहाणी आहे उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातील. तर कहाणी अशी आहे बघा की एक 50 ओलांडलेली स्त्री होती. तिला 2 मुलंही होते. घरामध्ये सून पण आली होती. पण तिच्या मनातील वासना काही कमी झाली नव्हती. आता स्त्री दिसायलाही देखणी होती, त्यामुळे साहजिकच आहे कुणी पुरुष तिच्या प्रेमामध्ये पडेल आणि तिला पण तेच पाहिजे होते. आणि जन्मतः ती आई जेव्हा वासनांध बनते तेव्हा कामतृप्तीसाठी ती किती भयानक पाऊल उचलते याचेच दर्शन घडवणारी ही आजची कहाणी आहे. याच्या कहाणीमध्ये नेमकं काय घडते ते आता आपण यात पाहूया. तर चला कहाणीला सुरुवात करूयात. तर बघा, उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातील मोदीनगर परिसरामध्ये अनुज कुमार हा एक दिवस दुकानाकडे गेला होता. तो सायंकाळी नेहमीप्रमाणे घरी येणे अपेक्षित होते, पण तो काही आला नाही. त्याची पत्नी अंजलीने त्याची शोधाशोध केली, पण तो काही सापडलाच नाही. मग अखेरीस तिने आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली, पण तरी तो काही दिसतच नव्हता. मग नंतर पोलीस स्टेशनमध्ये एक फोन आला होता आणि हा फोन होता अंजलीच्या भावाचा. त्याने सांगितले की माझी बहीण अंजली हिचा पती अनुज कुमार याचा मृतदेह एका दर्ग्याच्या मागे पडलेला आहे. आता ही माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. जो तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने केली त्याचाच मृतदेह तिच्या भावाला दिसावा, यामागे काही गौडबंगाल तर नाही ना, या विचारात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा वगैरे सगळं झाल्यानंतर पोलिसांनी काय तपासाची चक्र होती ती फिरवायला सुरुवात केली. आता अनुज कुमारबद्दल तसेच त्याच्या परिवाराबद्दल माहिती गोळा करण्यात येऊ लागली होती. आता सुरुवातीलाच त्याची पत्नी अंजली हिच्याबद्दल पोलिसांनी माहिती घेतली आणि तिची चांगली चौकशी केली. तेव्हा तिचा यामध्ये काही सहभाग नसल्याचे त्यांना दिसून आले. मात्र तपासात तिने या खुनामागे तिची सासू आणि दिराचा हात असावा असा संशय व्यक्त केला, पण पोलिसांनी त्याकडे फार गांभीर्याने काही पाहिले नाही. आता कोणतीही आई विनाकारण आपल्या मुलाचा जीव थोडी घेणार आहे असा पोलिसांना अंदाज आला होता. पण पोलीस सर्व स्तरावर प्रयत्न करत होते. तेव्हा मात्र अनुज कुमारच्या आईवर संशयाची सुई स्थिरावली. तिच्या सुनेने तिच्यावर केलेल्या आरोपात काहीतरी तथ्य आहे याचा अंदाज पोलिसांना आला होता. अनुज कुमार, त्याचा भाऊ अभिषेक आणि त्याची आई असा हा परिवार होता. आता त्यातील अनुज कुमारचा अंजलीशी विवाह झाला होता आणि लग्नानंतर काही दिवसातच त्याची आई आणि अंजली म्हणजे त्याची बायको यांच्यामध्ये खटके उडू लागले होते. आणि त्याचे कारण त्याच्या आईचे वागणे चांगले नाही असा तिच्या बायकोचा आरोप होता. आणि याच वादावादीचे कारण सांगत त्याच्या आईने मोठा मुलगा अनुज कुमारला वेगळं राहण्यासाठी सांगितले आणि मग त्याची आई अनुज कुमारपासून वेगळी राहू लागली. ती गावातच एक वेगळी खोली घेऊन आपल्या लहान मुलासोबत अभिषेकसोबत राहत होती. तर मोठा मुलगा जो होता अनुज कुमार हा त्याच्या पत्नीसोबत दुसरीकडे राहत होता. वरवर हे कारण सांगितले जात असले तरी आतली गोष्ट जी असते ती जरा वेगळीच होती. त्याच्या आईचे नाव होते मोनिका. तिने वयाची 50 ओलांडली होती. आता बुटकी भरलेल्या अंगाच्या मोनिकाचे वय जाणवत नव्हते. ती तरुणच दिसत होती. कमीजमधून दिसणारे तिचे मोठे भरलेले स्तन, सलवारमधून भरदार मांड्या आणि डेरेदार तिच्या मागचे दोन्ही नितंबाचे होणारे दर्शन अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. तिच्या मनातही वासनेचे वादळ घोंगावत होते. तर या वयात सुद्धा शरीर सुखासाठी ती आसुसलेली होती. तिला पुरुष सुखाची लालसा होती आणि काही पुरुष तिच्या भरलेल्या देहावर फिदाई झाले होते. आता पतीचे निधन झाले होते तर मुले पण कामावर गेली की ती घरी एकटीच राहत असे. त्यामुळे तिला निवांत एकांत मिळत असे. नंतर अनुज कुमारचे लग्न झाले. अनुज कुमार म्हणजे त्या मोठ्या पोराचे लग्न झाले आणि त्याची पत्नी पण घरात आली. आता पुरुषांना सुख देण्यामध्ये सुनेचा अडसर होऊ लागला होता. तेव्हा मोनिकाने मुलापासून वेगळ्या राहण्याचा निर्णय घेतला. ती लहान मुलाला घेऊन वेगळी राहू लागली. आता येथे तिला विचारणारं कोणीच नव्हते. याचाच तिने चांगला फायदा घेतला. आता देवेंद्र नावाचा तरुण तिच्या प्रेमात पडला होता. तिचा तो आशिक झाला होता. तर ती पण एकटीच असल्याने तो कधीही तिच्या घरी येत होता
आणि तिचा मनसोक्त उपभोग घेत होता. तिच्या मनात नेहमीच कामुकता भरलेली होती. तीही त्याच्याशी मस्त संबंध ठेवत होती. कुणी नसले की दोघेही पूर्णपणे कपडे काढून मनसोक्त शरीरसुखाचा आनंद घेत होते. आता तिचा हा व्याभिचार चोरीछुपे सुरू असला तरी गावात त्याची कुजबूज मात्र सुरू झाली होती. आता आपल्या आईबद्दल लोक वाईट बोलतात याचा अनुज कुमारला राग होता, पण त्याचे काही चालत नव्हते. तो आईवर विश्वास ठेवून होता. मात्र कसं असते बघा, कुकर्म हे फार काळ लपून राहत नव्हते. तो दिवस शेवटी एक दिवस उगवला होता. पण मोनिकाचे पाप उघडं पाडण्याबरोबरच अनुज कुमारचा बळी घेण्यासाठी. म्हणजे नेमकं काय घडलं असेल? अनुज कुमार कशामुळे बळी गेला? तर झालं असं बघा, तर नेहमीप्रमाणे अनुज कुमार दुकानात गेला. आता दिवसभर त्याने व्यवसाय केला आणि सायंकाळच्या वेळी तो दुकान बंद करून बाहेर पडला. आता जाता जाता त्याच्या मनात काय आले कोणास ठाऊक, पण त्याची पावले आपल्या आईच्या घराकडे वळू लागली. जणू तो मृत्यूच्या दिशेनेच निघाला होता. तर तो आईच्या खोलीजवळ गेला आणि दरवाजा त्याला उघडाच दिसला. तसेच दारात एका पुरुषाचे चप्पलही दिसले. आता आपल्या आईला भेटायला कोण आले असावे असा त्याने विचार करत तो आत शिरला. बाहेरच्या खोलीत तर कोणीच दिसत नव्हते, पण आतल्या खोलीतून काहीतरी कुजबुजल्याचा आवाज येत होता. आता त्याने हात डोकावले आणि त्याला एकदम धक्काच बसला. आत त्याची आई मोनाली आणि तिचा प्रियकर देवेंद्र एकमेकांच्या मिठीत होते आणि तिची साडी पण बाजूला पडली होती आणि देवेंद्रने तिला आवडून धरले होते. तिच्या स्तनांचे मर्दन करत तो तिचे चुंबन घेत होता. तिचे दोन्ही स्तन हाताने दाबत होता. ती पण मस्त हसत होती, त्याला आवडत होती. तो त्या अंगावर चढून तिला मनसोक्त भोगत होता. कधी मागून तर कधी पुढून खसाखस दोघांचा खेळ सुरू होता. ती पण मस्त जोमात आली होती. ती पण त्याला सहयोग करत होती. तर दोघांचा खेळ चांगलाच रंगात आला होता. उभे राहूनच त्यांचे एकदम सुरू झाले होते. उभे राहूनच सुरू असलेले त्यांचे संबंध पाहून अनुज कुमारच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याला पाहून ते दोघेही एकदम बिथरले. तो त्या दोघांकडे रागाने पाहत दोघांना शिवा देऊ लागला. तेव्हा तिने त्याला गप्प राहण्यासाठी दम दिला. तू कशाला आलास आमच्या घरी असा जाब विचारत तिने त्या मुलालाच बाहेरच्या खोलीत ढकलले. तसे देवेंद्रही त्याच्या अंगावर धावून गेला. आता अनुज कुमार आणि देवेंद्र यांच्यात झटापट सुरू झाली. तो देवेंद्रला पण शिवीगाळ करू लागला आणि हे भांडण जर बाहेर गेले तर मग आपली बदनामी होईल. हे मोनिका आणि देवेंद्र यांनी ओळखल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अनुज कुमारला सोडायचे नाही असे त्यांनी क्षणार्धात पक्के केले आणि मग ते दोघेही बिना कपड्याचे भोंगडे त्याच्यावर तुटून पडले. आता जन्मता ती आईच जीव घ्यायला सज्ज झाल्यावर वाचवणार तरी कोण? तिचा उपभोग घेता यावा, तिला संभोग घेता यावा मनसोक्त यासाठी तिचा प्रियकरही तिच्या मुलाला मारण्यासाठी सज्ज झाला होता. आणि दुर्दैवाने अनुज कुमारने अखेरच्या क्षणी आईचा व्याभिचार उघड्या डोळ्यांनी बघितला होता. त्यामुळे त्याला आईच्याच हातून मृत्यू आला. आता आईच्या कामुकतेमुळे त्याचा बळी गेला. देवेंद्रने त्याला बेदम मारहाण केली. तो अर्धमेला झाला तरी त्या दोघांचा राग काही शांत झाला नव्हता. अत्यंत निर्घृणपणे त्यांनी त्याला ठार केले. आता ठार तर गेले, पण त्या मृतदेहाचे काय करायचे हा मोठा प्रश्न होता. ते मृतदेहाजवळच तसे बसून राहिले. त्यानंतर रात्री मोनिकाचा लहाना मुलगा अभिषेक घरी आला. तेव्हा तिने त्याला सांगितले की तुझा मोठा भाऊ अनुज कुमार घरी आला होता आणि त्याने टेन्शनमध्ये येऊन आत्महत्या केली आहे. आता आपण काय करायचे? याचा मृतदेह आपल्या घरात आहे. हे प्रकरण आपल्या अंगउलट येईल. त्यामुळे आपणच काहीतरी करून मृतदेह लपवला पाहिजे, तरच आपली सुटका होईल. हे सगळे ऐकून अभिषेक घाबरला. त्याने आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आपल्या भावाने का आत्महत्या केली असेल या विचारात तो पडला असला तरी त्यावेळी मृतदेह लपवणे हेच मोठे काम होते आणि ते आधी करावे लागणार होते. त्यासाठी तो आणि त्याची आई विचार करू लागले. आणि काही वेळाने देवेंद्रही एकदम सहज बाहेरून आल्यासारखा आला आणि मदत करण्याच्या बहाण्याने मृतदेह लपवण्याच्या तयारीला लागला. आता अभिषेक आणि देवेंद्र यांनी रात्रीच्या काळोखामध्ये मृतदेह घरातून बाहेर आणून कारमध्ये घातला आणि घरापासून दूरवर आजूबाजूला मृतदेह फेकून देऊन ते घरी परतले. त्यानंतर काहीच झाले नाही असे ते वागत इकडे तिकडे फिरत होते. पोलिसांना जेव्हा मोनिकाच्या अनैतिक संबंधाबद्दल माहिती मिळाली तेव्हा पोलीस तिचा माग काढू लागले. तसेच
तिचा जो प्रेमी होता देवेंद्र, तो पण गावातून गायब असल्याचे आढळले. तेव्हा मात्र पोलिसांचा संशय जरा जास्तच बळावला. आता अखेरीस पोलिसांनी मोनिकाला ताब्यात घेतले आणि तिच्याकडे चौकशी सुरू केली. तर सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांसमोर तिला काही जास्त वेळ टिकावा लागला नाही आणि तिने पोलिसांसमोर सगळे कबूल केले. त्यानुसार ती आणि तिचा लहान मुलगा अभिषेक यांना ताब्यात घेण्यात आले आणि तिच्या प्रियकराला सुद्धा ताब्यात घेण्यात आले. तर अशा प्रकारे या कहाणीचा इथं शेवट झाला.